तर नमस्कार मित्रांनो, आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इंट्राडे ट्रेडिंगमध्ये 90% लोकं जे आहेत, ते लॉसेसमध्ये का जातात? त्याच्या पाठीमागे काय प्रामुख्याने कारणं आहेत? त्याच्याबद्दल आपण पूर्ण माहिती जी आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. कारण ज्या काही चुका तुम्ही इंट्राडे ट्रेडिंगमध्ये किंवा स्विंग ट्रेडिंगमध्ये करत असाल, त्याच्याबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचा हा व्हिडिओ जो आहे, तो फक्त आणि फक्त शैक्षणिक एज्युकेशनल पर्पजच्या हिशोबाने आहे. शेअर बाजारमध्ये जोखीम असते आणि सर्व निर्णय जे आहे ते स्वतःच्या जबाबदारीवरती घेणं अतिशय महत्त्वाचं असतं. तर प्रत्येकाला माहिती आहे आणि प्रत्येक जण जो आहे केव्हा ना केव्हा तरी इंट्राडेमध्ये ट्रेड करण्याचा प्रयत्न करतो. पण तुम्हाला माहिती आहे का 90% लोकं जे आहेत, 90% ट्रेडर जे आहेत ते लॉसमध्ये जातात. मग हे लॉसमध्ये का बरं जातात? त्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे. दररोज लाखो लोक जे आहेत इंट्राडेमध्ये ट्रेड करण्यासाठी स्टॉक मार्केटमध्ये येतात आणि त्यातले 90% ते 92% लोकं जे आहेत ते लॉसेसमध्ये जातात. आणि हे का जातात? त्याबद्दल आपण माहिती घेऊया. तर याच्यामध्ये चार्ट तोच असतो जो की स्मार्ट मनी, मोठा प्लेयर, एक्सपिरियन्स प्लेयर बघत असतो, तोच हे लोकं बघत असतात. इंडिकेटर त्यांचा चुकीचा नसतो, तर चूक असते ट्रेडरच्या माइंडसेटची. जो कुणी व्यक्ती त्या स्टॉक मार्केटमध्ये येतोय, त्याला एक गोष्ट माहीत नसते, की मानसिकदृष्ट्या माइंडसेट जो आहे तो राइट सिच्युएशनच्या हिशोबाने आपण तयार करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि यातच 90% जनता जी आहे, 90% ट्रेडर जे आहेत ते चुकताना आपल्याला दिसतात. मग हे लोक जे आहेत ते स्टॉक मार्केटमध्ये येतात कसे बरं? बहुतेक लोकं जे आहेत ते स्टॉक मार्केटमध्ये येतात कारण त्यांना सोशल मीडियावरती अशा पद्धतीचे पोस्ट दिसतात, की बाबा मी एका दिवसामध्ये 20,000, 2,00,000, 20,00,000चा प्रॉफिट कमावला. मी ऑप्शन्स बायिंगने करोडपती झालो. मी बँक निफ्टीमध्ये जॅकपॉट हासिल केला. आणि ह्या भावना ज्या आहेत एकदा की प्रत्येकाला भावना असते, की बाबा मला जे आहे ते मोठं व्हायचंय. कुठल्याही परिस्थितीमध्ये मला एक नवीन उंचीवरती ते जे आहे ते जायचं आणि ते साध्य करण्याकरता मला कुठलातरी मार्ग हवा असतो. कारण रेग्युलर जे मी जॉब करतोय त्याच्यावरती माझं रोटी, कपडा आणि मकानच होऊ शकतं. त्याच्या व्यतिरिक्त मला जर ॲस्पिरेशन्स माझ्या भावभावना, माझ्या ज्या काही इच्छा ज्या आहेत, आकांक्षा ज्या आहेत, त्या कंप्लीट जर करायच्या असतील, तर त्याकरता एक्स्ट्रा इन्कम सोर्स जो आहे तो असणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये सोशल मीडियाचे हे जे प्रोफाइल जे असतात, ते त्याच्यावरती हवा घालताना दिसतात. मग सुरू होतो एक डेंजरस खेळ. ह्या डेंजरस खेळमध्ये काय होतं माहिती पहिला प्रॉफिट मिळतो, कॉन्फिडन्स वाढतो, मग पोझिशन साइझिंग वाढते, रिस्क मॅनेजमेंट सगळं विसरून जातं आणि मग एक दिवस मार्केट सर्व काही घेऊन जातं. आणि याच्यामध्ये लोकं जे आहेत ते फसताना आपल्याला दिसतात. म्हणून ह्या गोष्टीकडे सुद्धा आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे, की जेव्हा-केव्हा आपल्याला ट्रेडिंगच्या फील्डशी, करिअरशी आपल्याला जर जायचं आहे, तर त्याबद्दल आपल्याला इत्थंभूत माहिती असणं, त्यातली त्यात आपल्याला त्याच्या माइंडसेटच्या बद्दल जी आहे ना, ती परिपूर्ण आयडिया असणं, हे एक महत्त्वाचं पॅरामीटर आपल्याला बंधन तिथं ठरतं. बट 90 ते 92% लोकं जे आहेत, ते माइंडसेटमध्येच मात खाऊन जातात, मार खाऊन जातात आणि त्यामुळं ते बाकीच्या लोकांना जमू शकतं. मग मला का जमू शकत नाही? ह्या कंपॅरिझनच्या किंवा तुलनेच्या खेळामध्ये आपल्याला गुंतताना दिसतात. म्हणून त्याकडे सुद्धा आपण वेळोवेळी लक्ष ठेवणं सगळ्यात महत्त्वाचा पॅरामीटर ठरतो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो की पार्ट 2 आहे, की बिगेस्ट मिस्टेक काय माहिती ती म्हणजे रिस्क मॅनेजमेंट. रिस्क मॅनेजमेंट म्हणजे काय? माझ्याकडे पूर्णपणे किती कॅपिटल आहे? त्या कॅपिटलपैकी किती पैसे जे मी आहे ते एका ट्रेडसाठी घालू इच्छितो आणि त्यानंतर त्यातली त्यात माझा स्टॉप लॉस काय आहे? याच्याबद्दल आयडिया नसणं म्हणजेच रिस्क मॅनेजमेंट. तर 92% ट्रेडर्सची ही सर्वात मोठी चूक असते, की त्यांना रिस्क मॅनेजमेंट काय आहे हेच माहीत नसतं. लोक एंट्री करतात. कारण जसा अभिमन्यू त्या चक्रव्यूहामध्ये घुसला, त्याला बाहेर येताना आलं नाही. तशाच पद्धतीचं हे जे ट्रेडर जे आहेत, हे ट्रेडर्सला हे माहीत नसतं, की बाबा त्याच्यामध्ये एक्झिट पॉइंट जे आहेत, टार्गेट जे आहेत ते मार्केट देईल की नाही देईल तो पुढचा पार्ट राहिला. पण तुम्ही जर चुकीचे असाल, तुमचे जर सेटअप चुकीचा असेल, तर त्या केसमध्ये तुम्हाला निअरेस्ट कमीत कमी लॉसच्या पॉइंटला जे आहे त्यातनं बाहेर निघणं सगळ्यात महत्त्वाचं असतं. म्हणून ते इंडिकेटर शिकतात, पण लॉस किती घ्यायचा हे ते कधीही शिकत नाही. आणि एका ट्रेडमध्ये पूर्णपणे अकाउंट जे आहे ते उडून जातं. म्हणजे ब्लोन ऑफ करून होऊन जातं. म्हणजे जर एका ट्रेडमध्ये जर अकाउंटच्या 20% जर तुम्ही रिस्क घेताय, तर ही ट्रेडिंग नाहीये, तर एक प्रकारची गॅम्बलिंग आहे. तर जेव्हा-केव्हा तुम्ही फ्युचरमध्ये ट्रेड करण्याचा प्रयत्न करत असाल किंवा ट्रेडिंग एक गांभीर्याने तुम्ही एक व्यवसाय म्हणून बघत असाल, तर त्यामध्ये तुम्हाला ही पण गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे, की केव्हा तुम्हाला त्यातनं एक्झिट करायचंय याच्याबद्दल सुद्धा आयडिया असणं गरजेचं आहे. उदाहरणाच्या माध्यमातून आपण समजून घेऊया, की नेमकं काय? समजा तुमच्याकडे कॅपिटल जी आहे ती ₹50,000 ची कॅपिटल आहे आणि एका ट्रेडमध्ये जास्तीत जास्त मी किती रिस्क घ्यायला पाहिजे ते आपण जाणून घेऊया. तर 1 ते 2% 50,000 च्या आपण रिस्क घेणं गरजेचं आहे. म्हणजे जवळ-जवळ ₹500 ते ₹1000 पर्यंतचं रिस्क 50,000 च्या कॅपिटलला असणं सगळ्यात महत्वाचं आहे. पण रिॲलिटी काय असते माहिती आहे? जे आहेत ते एका ट्रेडमध्ये काही-काही लोकं तर 10,000 घालतात. काही लोकं तर डायरेक्टली 40,000-50,000 पूर्ण वाइप आउट करून टाकतात हिरो-झिरोच्या याच्यामध्ये. त्याने बँक निफ्टीमध्ये जॅकपॉट केला, त्याने तो करोडपती झाला, ते एका ट्रेडमध्ये 25,00,000चा प्रॉफिट केला. हे सोशल मीडियावरती त्याला बघायला मिळतं. पण
रिअॅलिटीमध्ये तो जो माणूस हर्डल्समधनं गेलाय, जो माणूस वर-खाली, ऊपर-नीचेच्या मूव्हमधनं गेलाय, त्याच्याबद्दल त्याला केव्हाही आयडिया नसते. म्हणून ह्या गोष्टीकडे जर आहे तुम्ही थोडंसं गांभीर्याने बघणं गरजेचं आहे. जर तुम्ही इंट्राडेमध्ये ट्रेड करता किंवा स्विंग ट्रेडिंगमध्ये जाता, तर ह्या गोष्टीकडे लक्ष ठेवा, की रिस्क मॅनेजमेंटमध्ये 1 ते 4% च्या आसपासच रिस्क घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं राहतं. तिसरा महत्त्वाचा पार्ट जो आपल्याला कुणी शिकवत नाहीये, तुम्हाला फक्त आणि फक्त या व्हिडिओमध्ये मिळतो तो म्हणजे काय? सायकॉलॉजी किल्स मोर दॅन मार्केट. सायकॉलॉजी म्हणजे काय? प्रत्येकाची सायकॉलॉजी जी आहे ती वेगवेगळी आहे. प्रत्येक व्यक्ती प्रत्येक ट्रेडर मार्केटमध्ये येतोय त्याला सायकॉलॉजीचा पॅरामीटर जो आहे तो वेगवेगळा डिसाईड झालेला असतो. जसं की मार्केट तुम्हाला हरवतंय. असं प्रत्येकाला वाटतं. प्रत्येक ट्रेडरला ज्याला पैसे कमवायला मिळत नाही, तो म्हणतो, "अरे नाही, मार्केट मला हरवतंय." परंतु तुम्ही तुमच्या इमोशन्समुळे हारताय हे कोणी तुम्हाला सांगत नाही. म्हणून फिअर, ग्रीड, रिव्हेंज ट्रेडिंग, ओव्हर कॉन्फिडन्स हे 4 प्रमुख शत्रू आहेत, एनिमीज आहेत तुमचा अकाउंट संपवण्यासाठी. म्हणून मला कुठेतरी फंडेड अकाउंट भेटतंय, कुठेतरी काहीतरी गोष्ट भेटते. हां, एखाद्यासाठी ती वस्तू, ती गोष्ट, ती सेटअप चालू शकतं. पण तुम्ही एक पूर्णपणे वेगळे आहात. तुमची अंडरस्टँडिंग, तुमचा जो समज जो आहे मार्केटचा, तो अतिशय वेगळा आहे आणि त्याबद्दल सुद्धा तुम्ही आयडिया ठेवणं, त्याच्याकडनं फोकस करणं गरजेचं आहे. म्हणून एक रिअलिस्टिक सिच्युएशन बघूया, की एक ट्रेडर जो आहे तो सकाळी 5,000 चा प्रॉफिटमध्ये असतो. ग्रीडमुळे आणखीन काही ट्रेड घेतो आणि त्या ट्रेडमुळे त्याचा प्रॉफिट जे आहे अगदी 2,000 पर्यंत येतो. मग सुरू होते रिव्हेंज ट्रेडिंग, की मला सकाळी 5,000 बघायला मिळाले होते. मला ते 5,000 वरती जायचंय. मग त्या केसमध्ये शेवटी जो लॉस असतो दिवसाच्या शेवटी, तो 15,000 पर्यंत जातो. जर अशी गोष्ट तुमच्या बाबतीत जर झाली असेल, तर येस म्हणून व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. कारण हे तुमच्या बाबतीत, माझ्या बाबतीत, सगळ्यांच्या बाबतीत हीच गोष्ट होते. म्हणून ह्या गोष्टीला कुठं थांबायचंय? कुठं मला माझं रिस्क जे आहे ते एंड करायचंय ह्याकडे सुद्धा लक्ष ठेवणं गरजेचं आहे. चौथा महत्त्वाचा पॅरामीटर याच्यामध्ये हा आहे. ट्रेडिंगमध्ये भलेही तुम्हाला कुठं न जाता पैसे कमवता येत असतील, परंतु याचा मानसिक त्रास जो आहे, जर तुमची सायकॉलॉजी डेव्हलप नाहीये, तुमचा माइंडसेट नाहीये आणि त्यातल्या त्यात तुमचं रिस्क मॅनेजमेंट नाहीये, तर त्यामुळे सुद्धा एक इम्पॅक्ट जो आहे त्यावरती होताना दिसू शकतो. म्हणून त्याकडे सुद्धा लक्ष ठेवणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता वळूयात 5व्या पार्टकडे. 5व्या पार्टमध्ये काय? ऑप्शन्स बायिंग मधला ट्रॅप काय असतो? कारण प्रत्येक मूव्हमध्ये मार्केटमध्ये कुणी ना कुणीतरी त्या ट्रॅपमध्ये, त्या सापळ्यात जे आहे ते गुंतत असतं. नवीन ट्रेडर्सला असं वाटतं, की बाबा चीप प्रीमियम म्हणजे चीप रिस्क आहे. हे पेनी स्टॉकच्या बाबतीत सुद्धा आहे. ऑप्शन्समध्ये तर प्रत्येकाला डे बाय डे हे पेनी प्रीमियम जे आहे ते बघताना दिसतात. म्हणून ऑप्शन्स बायिंगमध्ये सर्वात मोठा शत्रू किंवा एनिमी कोण आहे माहिती आहे? थीटा डिके. म्हणजे काय? ऑप्शनची जी व्हॅल्यू जी असते ती इंट्रिन्सिक व्हॅल्यू व टाईम व्हॅल्यू राहते. आणि टाईम व्हॅल्यू जी आहे ती दर मिनिटाला आपल्याला मिटताना दिसते. आता इंट्रिन्सिक व्हॅल्यू जी आहे, जी कुठली तुम्ही स्ट्राइक निवडली आणि जिथं कुठं मार्केट आहे, त्या दोघांमधला जो डिफरन्स असतो ते आणि टाईम व्हॅल्यूचा दोघांचं जर ॲडिशन केलं, दोघांची बेरीज केली, तर त्याच्यापासून आपल्याला ऑप्शनचा प्रीमियम दिसतो. म्हणून मार्केट जर साइडवेजमध्ये जर गेलं, तर त्या केसमध्ये तुमचं प्रीमियम जे आहे ते मेल्ट होतं. म्हणजे ते कमी-कमी होत चालतं आणि त्याला प्रमुख कारण जे असतं ते थीटा डिकेचं असतं. म्हणून जेव्हा-केव्हा तुम्ही ऑप्शन्स बायिंग करताय, तर सर्व परिस्थितीमध्ये, सर्व दिशामधनं वारं जे आहे, तो तुमच्या दिशेमध्ये, तुमच्या डायरेक्शनमध्ये ज्यावेळेस व्हायला सुरुवात होतं आणि त्याकरता तुमच्याकडे स्ट्रॅटेजी, सेटअप, माइंडसेट, सायकॉलॉजी या सर्व पॅरामीटर्स त्यात संयम म्हणजे एंट्री घ्यायचेपर्यंत सुद्धा आणि एंट्री घेतल्यानंतर सुद्धा संयम असणं गरजेचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, मार्केटमध्ये भलेही तुमची 50% ची जरी ॲक्युरसी असेल तुमच्या स्ट्रॅटेजीची, तरी सुद्धा तुम्ही प्रॉफिटेबल होऊ शकता. सब्जेक्टेड टू माइंडसेट, सायकॉलॉजी आणि पेशन्स जर तुमच्याकडे असेल तर आणि तरच ती गोष्ट जी आहे ती होताना दिसू शकतं. 5वा जो पॅरामीटर जो आहे तो सोशल मीडिया रिअॅलिटी. Instagramवरती फक्त आणि फक्त प्रॉफिटचे स्क्रीनशॉटच आपल्याला दिसतात. कुणीही लॉस दाखवत नाही किंवा कुणीही सांगत नाही. अगदी हे प्रत्येकाच्या बाबतीत घडतं. म्हणून एक सक्सेसफुल ट्रेडर मागे काय असतं माहिती आहे? इयर्स ऑफ एक्सपिरियन्स असतो, डिसिप्लिन असतो, पेशन्स असतो आणि रिस्क कंट्रोल असतं. हे सर्व काही असतं. फक्त आणि फक्त प्रॉफिट आणि प्रॉफिटचे स्क्रीनशॉट दिसतायत आणि लॉसचं दिसत नाही. तर थोडी सस्पिशियस ॲक्टिव्हिटी जी ती होते आणि सद्यस्थितीला सध्याच्या काळामध्ये प्रत्येकजण Instagram, Facebook किंवा सोशल मीडियावरती जो आहे स्ट्रॅटेजी एक ब्रेड एंड बटरचं नॉच जो आहे तो कापण्यासाठी तिथे गेलेला आहे. म्हणजेच समोरचा कुठलातरी ट्रेडर सांगत असेल, "मी सक्सेसफुल आहे, माझी ही लाईफस्टाईल आहे, ते लाईफस्टाईल आहे." जर जो गरजेगा वो बरसेगा नहीं और जो बरसेगा वो गरजेगा नहीं. ह्या गोष्टीला, या छोट्याशा मार्मिक गोष्टीला जे की ही पुराण काळापासून ही एक म्हण आलेली आहे, त्या गोष्टीवरती थोडंसं फोकस करा. कारण जो कोणी कमवतोय तो कधी सांगण्याचा प्रयत्न करणार नाही. ही पण गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे. 6वा महत्त्वाचा पॅरामीटर ते म्हणजे ओव्हर ट्रेडिंग. जेव्हा-केव्हा तुम्ही ट्रेड करताय त्यामध्ये ओव्हर ट्रेडिंग करणं टाळा. कारण ह्या ओव्हर ट्रेडिंग पायी तुमचं कॅपिटल जे आहे ते शून्य होण्याची 101% शक्यता असते. म्हणजेच दररोज ट्रेड घेण्याची काही गरज नसते. मार्केटमध्ये नो ट्रेड सुद्धा एक प्रकारची पोझिशन असते आणि प्रोफेशनल ट्रेडर जे आहेत ते अपॉर्च्युनिटीची वाट बघतात संयम ठेवून.
आणि रिटेल ट्रेडर जो आहे, तो प्रत्येक कॅन्डलच्या पाठीमागे त्याला एंट्री करायची आहे, याकडे त्याचं फोकस असतं. त्याचा फोकस जो आहे तो त्याच्याकडेच असतो म्हणून त्याकडे सुद्धा आपण लक्ष ठेवणं गरजेचं असतं. मग ॲक्चुअली कोण पैसे कमवतं? हा पार्ट 7 मध्ये बघूयात. तर कन्सिस्टन्सी आणि हेच खरं सिक्रेट आहे. म्हणजे आज तुम्ही ₹500 च्या प्रॉफिटने ₹500 च्या रिस्कने तुम्ही काम करता आणि कन्सिस्टंटली पुढील 1 वर्षासाठी, पुढील 2 वर्षासाठी त्याला फॉलो करताय. तर ऑटोमॅटिकली एका दिवशी 50,000 कमावणं सुद्धा इम्पोर्टंट नसतं. 5 वर्ष मार्केटमध्ये टिकणं सुद्धा गरजेचं असतं. कारण जिएंगे तो और भी लढेंगे अशा पद्धतीचा हा प्रकार असतो. म्हणून गोल्डन रूल्समध्ये काय गोष्टी लक्षात ठेवायच्या, नेहमी एक जे आहे ते स्टॉप लॉस कंपल्सरी ठेवा. पोझिशन साइझिंगला फॉलो करा. रिव्हेंज ट्रेडिंग जी आहे ती बंद करा. ओव्हर ट्रेडिंग जे आहे ते बंद करा. लर्निंगवरती फोकस करा. जर्नल मेंटेन करा. तुम्ही कुठं बरोबर आहेत, कुठं चुकीचे आहेत याकडे लक्ष ठेवा. कॅपिटल वाचवण्याचा प्रयत्न करा आणि पेशन्स ठेवा. स्टॉक मार्केट हा पैसा कमवण्याचं मशीन नाहीये. तो एक डिसिप्लिन टेस्ट करणारं बॅटलफील्ड एक युद्ध क्षेत्र आहे. म्हणून जो इमोशन्सवरती कंट्रोल करतो, तोच शेवटी जो आहे मनी कंट्रोल करतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. कसा वाटला हा व्हिडिओ? नक्की व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील व्हिडिओ तुम्हाला स्मार्ट मनी कन्सेप्ट्सवरती, ऑप्शन चेन रीडिंगवरती किंवा प्राइस एक्शन सिक्रेट्सबद्दल हवा असेल, तर नक्की व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ जो आहे तो जवळ आपण 10 ते 15 दिवसानंतर जो आहे तो अपलोड करतोय. तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर, लाइक, सबस्क्राईब करा. कारण जे कोणी इंट्राडे ट्रेडर आसपास येत आहेत, भविष्यात जे येणार आहेत, त्यांच्यापर्यंत ही भावना जी आहे निफ्टी ट्रेंड्स मराठीच्या माध्यमातून पोहोचणं गरजेचं आहे. याबरोबरच जर ट्रेडिंग आणि डीमॅट खातं जर तुम्हाला खोलवायचं असेल, तर त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली गेलेली आहे. त्या लिंकद्वारे तुम्ही ट्रेडिंग आणि डीमॅट खातं जे आहे ते खोलू शकता. तर तुमच्या कमेंटची मी वाट बघतोय. कसा वाटला हा व्हिडिओ? नक्की कमेंट करा. धन्यवाद.